नाशिक जिल्ह्यातील नांदगाव तालुक्यात नस्तनपूरजवळ भरधाव खासगी लक्झरी बसने दुचाकीला जोरदार धडक दिल्याने 2 जणांचा जागीच दुर्दैवी मृत्यू झालाय। पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर शेतकरी कृषी कर्जमुक्ती योजनेअंतर्गत अहिल्यानगर जिल्हा सहकारी बँकेने जिल्ह्यातील 1,92,000हून अधिक पात्र शेतकरी खातेदारांची माहिती शासनाच्या पोर्टलवर अपलोड केली आहे। जळगाव महानगरपालिकेने वीज बिल बचतीसाठी शहरात 10 ठिकाणी सौर ऊर्जा प्रकल्प राबवण्याचा आराखडा तयार केला असला तरी पालिकेची तिजोरी रिकामी असल्याने महाऊर्जाचे 1% सेवा शुल्क भरणेही कठीण झाले आहे। राष्ट्रीय डॉक्टर दिनानिमित्त धुळे जिल्हा सर्वोपचार रुग्णालयाने अद्ययावत कॅथलॅबच्या माध्यमातून 180 गरिबांची मोफत अँजिओग्राफी आणि 12 जणांची यशस्वी अँजिओप्लास्टी करून नवा जीवन प्रकाश दिला आहे। सातपुड्यातील अतिदुर्गम तोरणमाळ भागातील नागरिकांना महसूल कामांसाठी 100 किलोमीटर दूर जावे लागू नये म्हणून महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी तेथे अपर तहसील कार्यालय स्थापन करण्याचा प्रस्ताव सादर करण्याचे आदेश दिले आहेत।